माझ्या पुढच्या सीटवर बसून फोन बघणाऱ्या 2 ब्युटिफुल लेडीजला मी कॅप्चर करायचं ठरवलं आणि आमच्या बसच्या ड्रायव्हरने साईडच्या बाईक स्वारला आणि मग काय ते त्याला जमलं नाही. आणि हे बघा, हे आमच्या कॉलेजचं स्टेशनरी सेंटर कसं आहे, सबमिशनच्या टाईमला नेमकं ते बंद असतं. आता काय करता, आणि हे आमचं होतं आज लेक्चर, कारण सबमिशन जरी असेल तरी पण लेक्चर घेणार असते. आणि हे बघा, एवढं मोठं एक्झाम्पल सॉल्व्ह करून सुद्धा शेवटी माझ्या लक्षात आलं की आपलं एक्झाम्पल एका छोट्या चुकीमुळे चुकलंच होतं. मग काय करता, आता सोडून दिलं आणि नंतर आम्ही झेरॉक्स सेंटरला आलो, कारण यावं तर लागणार होतं. आता प्रॅक्टिकल चेक करून घ्यावं लागणार होते. सबमिशन टाईम गायच. आणि हे बघा, एवढी मोठी डायरेक्ट नोटबुक एवढं आहे. मग काय हाय नाही तेवढा सगळा बॅलन्स संपवला, जमापुंजी खर्च करून वरती आलो आणि राहिलेले असाइनमेंट कंप्लीट करू लागलो, कारण सबमिशन केल्याशिवाय घरी जाता येणार नव्हतं. हे बघा, मी माझ्या मैत्रिणी सगळेजण सबमिशन करत होते. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी लंच ब्रेक. आज काय मेसवर जायला टाईम नव्हता, कारण आम्हाला जर तिकडे गेलो तर मग राहिलेला असाइनमेंट कंप्लीट कोण करणार. सबमिशन टाईमला सगळेच इथं वरती होते, कोणच मेसवर गेलं नव्हतं. आणि फायनली आपल्या लॅबमध्ये आलो तर इथं भरपूर लाईन होती. मग मैत्रिणीला लाईनला उभा केला आणि मी थांबले. आणि हे बघा, इकडं झेरॉक्सचं वाटप चालू होतं, पण मी हॅपी 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 असं म्हणून बिस्किट खात होते आणि माझ्या मैत्रिणी बरोबर खात होते, पण तिने काय मला ते दिलं नाही. मग थोडंसं मूड ऑफ झाला. मग बघितलं झेरॉक्स सेंटर आपल्याकडे जे येतं आहे का नाही येत, नाही तर त्यांचे झेरॉक्स तिकडूनच संपून जातील. रिटर्न येताना थोडा उन्हाचा अंदाज बघितला, भरपूर ऊन असेल तर स्कार्फ काढावं लागेल आपल्या बॅगेतनं. मग काय इतकं काय ऊन नव्हतं आणि मेट्रो पण काही दिसना गेली. म्हणलं आता पटकन जायला लागते, पण येता येता दाबेलीनं आमचं लक्ष वेधून घेतलं. मग काय थांबलो, थोडा वेळ स्टॉप घेतला आणि दाबेली खाली. आणि आज आम्हाला नवीन शोध लागला. हे बघा, इथं CCTV लावायचा काय मोटिव्ह असेल बरं, कमेंट करून नक्की सांगा मला. चला, आजच्यासाठी एवढंच. आता भेटू उद्याच्याला. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इंजिनिअरिंग बघायला. चला.